प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. अचूक, निर्भीड आणि सडेतोड. लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक. येवले शहरातील अत्यंत वर्दळीच्या शनी पटांगण भागात एका युवकाचा दगडाने ठेचून खून केल्याच्या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे. काल रात्री एकीकडे संपूर्ण शहर भीमजयंतीच्या उत्साहात आणि मिरवणुकीत मग्न असताना दुसरीकडे खुनाचा थरार येवलेकरांनी अनुभवला. येवल्यातील शनी पटांगण परिसरात एका 38 वर्षीय तरुणाचा सिमेंटच्या दगडाने वार करून निर्घुण खून करण्यात आला आहे. मृत तरुणाचे नाव एकनाथ बाळकृष्ण गायकवाड, वय 38 वर्ष, राहणार सुरेगाव असे आहे. अज्ञात इसमाने घटनेत ठार झालेल्या एकनाथच्या डोक्यात सिमेंटचा जड दगड घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणाची माहिती येवला शहर पोलिसांना मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जखमीला तात्काळ येवला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने आणि रक्तस्राव अधिक झाल्याने प्राथमिक उपचार करून त्याला पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलवण्यात आले होते. दुर्दैवाने उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. घटनेची माहिती देताना शहर पोलीस निरीक्षक योगेश घोरपडे यांनी सांगितले की सध्या या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून आरोपीच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. हा हल्ला नक्की कोणी आणि कोणत्या कारणातून केला याचा तपास पोलीस गांभीर्याने करत असून लवकरच आरोपीला गजाआड केले जाईल. जयंती उत्सवाच्या रात्रीच ही दुर्दैवी घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृत तरुण कोणासोबत आला होता आणि वाद नेमका कशामुळे झाला याचा शोध आता पोलीस घेत आहेत. मात्र रात्री अपरात्री एकटे प्रवास करणे देखील धोक्याचे बनले आहे. न्यूज लोकतंत्र 18 ब्युरो, येवला.